श्री स्वामी समर्थ असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. पाहुणे दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ बघून आज तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत आनंदाचा कॉल येईल. स्वामींची आपल्या सर्वांवर खूप कृपा आहे. जी तुम्ही इच्छा स्वामीकडे मागाल ते आज पूर्ण होईल. या व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, आज जे तुमच्या जीवनात चमत्कार होतील ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भाग्यवंत ठराल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माफ करणं आणि शिकाल तर तुमच्यात अशीच ताकद येईल की डोंगर सुद्धा तुम्हाला रस्ता बनवून देईल. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगतं भविष्य काळात सुख मिळेल, पण धर्म सांगतो मन पवित्र असेल तर दररोज सुख मिळतं. जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे. जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे. जे झाले ते चांगलेच झाले आहे. जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. तुझं माझं असे हे छोटे मोठे भेद मनातून काढून टाका. मग सर्व तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात. मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे खूप कठीण आहे, पण विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही. कोणताही माणूस जन्माने नाही तर त्यांच्या कर्माने महान होतो. फळाची इच्छा न ठेवता काम करत राहणे हेच खरे कर्म आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच मोठी शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच सुखी राहू शकत नाही. जर आपल्या मनाला आपण नियंत्रित केलं नाही तर तेच मन आपल्याला शत्रूने समान नियंत्रित करेल. कोणीच आपल्या कर्मांपासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. जो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनते. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणीही करू शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्यांचं कर्म आहे, जे ते फक्त त्याच्याच हातात आहे. सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं ओरडून सांगतं की मीच सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला ते चांगले कर्म असेल, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येतच राहत असतात. इंद्रिय आणि जाणीवेतून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारण ठरतो. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे, आणि सेवा करणे म्हणजे सतत आनंदी राहणे. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती गोष्ट दुसऱ्यांसाठी कधीच तुम्ही करू नका. माणसाचे हृदय जर पवित्र असेल तर त्याचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते. असे आपले श्री स्वामित्व स्वामी आपल्याला म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. यश मिळवणं सोपं नाही. मेहनतीसोबतच यश मिळवण्यासाठी तथा विचारांची गरज आहे. जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की तुम्ही याची सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे कधीच निराश होऊ नका, कारण या दोघांचा तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक संधी आहे. प्रत्येक दुःख एक आपल्याला नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो. स्वतःवर विश्वास ठेवणं हेच ईश्वराचे एक मुख्य गुपित आहे. स्वामीवर विश्वास ठेवून सगळं काही नीट होईल. कदाचित आज नाही, पण येत्या काळात स्वामी सर्व नीट करतीलच. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचा मार्ग चालत राहा, यश आपोआप तुमच्या पाठी येईल. लक्षात ठेवा,
सावली जेव्हा तुमच्या पाठीमागे येते तेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत झालेले असता. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका. फक्त एवढंच लक्षात ठेवा की श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.